येस येस सुधीर सर वेब डेव्हलपमेंट घेणार होते, बट ऍक्च्युली why they have taken the web designing, because IoT requires it. इंटरनेट साठी वेब डिझायनिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स साठी वेब डिझायनिंग लागतं, म्हणून मी त्यांना सांगितलं की अगोदर वेब डिझायनिंग घ्या सर, मग नंतर मग मी IoT घेतो, त्यानंतर तुम्ही वेब डेव्हलपमेंट करा. Okay, web development, it is a very, actually you can say it is easiest thing, PHP development. फक्त त्यामध्ये practicing is more important, but these are the things that we are learning here. It is तुम्हाला जर तुम्हाला शिकायचं झालं ना, तर तुम्हाला मार्केटमध्ये कमीत कमी 8 ते 10 हजार रुपये द्यावे लागतील, तरच तुम्हाला इथे हे काहीतरी शिकायला मिळेल. ठीक आहे, म्हणून हे गोष्टी तुम्हाला ज्या आहे आता हे पूर्णचे पूर्ण आता आमच्याकडे जे किट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकत, बट यू कॅन ऍक्च्युअली मेक युअर नोट्स अँड वेन एव्हर यू हॅव दॅट पर्टिक्युलर डिव्हाइसेस विथ यू, यू कॅन प्ले विथ इट. कम्प्युटरचे स्टुडंट्स आणि इलेक्ट्रॉनिकचे स्टुडंट्स आहेत, इलेक्ट्रॉनिकच्या स्टुडंट्ससाठी एक खूप महत्वाची गोष्ट आहे की त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही लक्ष देऊन कम्प्युटर आणि ENTचे स्टुडंट यांनी जर लक्ष देऊन 5 दिवसाचा हा कोर्स आहे IoTचा, हा जर व्यवस्थितपणे केला, तर तुमचे मी कमीत कमी 15 ते 20 हजार रुपये तुमचे वाचवू शकतो. ओके, कसं तुम्ही म्हणाल सर, कसं तुम्ही 15 ते 20 हजार मी कसं वाचवाल? तुम्ही रेग्युलरली जर तुम्ही हे जर कोर्स केला, हा जर तुम्ही 5 दिवस तुम्ही अटेंड केले, सो नो नीड टू बाय अ प्रोजेक्ट, फायनल इयर प्रोजेक्ट फ्रॉम आउटसाइड. तुम्हाला जर बाहेर जर तुम्हाला विकत घेण्याचा विचार करत असाल, तर बाहेर तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 हजार रुपयाला तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट येतो, बाहेरचे प्रोजेक्ट वाले घेतात. हे तुम्ही जे शिकणार आहे तेच तुम्ही जर स्वतः इम्प्लिमेंट केलं, तर तुमचे तेच पैसे तुम्ही वापरू शकता. ओके, तर बघा, तुम्हाला 10-15 हजार तुमचे वाचवायचे आहे का परत तुम्हाला ते घालायचे, ते तुम्ही डिसाईड करू शकता. फक्त अटेंडन्स इज कंपल्सरी. आणि तुम्हाला माहिती असेल, माझ्या लेक्चर्स मध्ये मी माझी अटेंडन्स घेतो गुगल फॉर्म थ्रू, आणि ते पूर्ण लेक्चरच्या मध्ये कधीही घेऊ शकतो मी. आपलं लेक्चर आज चालणार आहे 4:45 पर्यंत, अप टू 4:45 पर्यंत आपलं लेक्चर चालणार आहे. मीन वाईल 5 मिनिट, कोणतेही 5 मिनिट मी तुम्हाला अटेंडन्स साठी देणार आहे. एक गुगल लिंक देईल मी, आणि त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फक्त ती लिंक 5 मिनिटासाठी व्हॅलिड असणार आहे, आणि त्यावेळची जी अटेंडन्स आहे तीच अटेंडन्स फक्त कॅल्क्युलेट केली जाणार आहे. ओके, म्हणून सगळ्यांनी पूर्णपणे लक्ष देऊन हे ऐकायचं आहे. कोणाला नेटवर्क इश्यू असतील, काही असतील, तर त्यांनी तसं कम्युनिकेट अगोदरच करून ठेवायचं आहे नयन मॅडमशी. ओके, सो विल स्टार्ट ऍक्च्युअली. Okay, so before starting the IoT, actually, we can learn about what done by microcontrollers. आता हे मायक्रोकंट्रोलर हा वर्ड किती लोकांनी ऐकलेला आहे, मला सांगू शकतात? हाऊ मेनी ऑफ यू हॅव हर्ड दिस वर्ड मायक्रोकंट्रोलर्स? यस यस. ओके, कुठे ऐकलंय मायक्रो कंट्रोलर? जर आपण बघितलं ना, तर तुम्ही जनरली कम्प्युटरचे जे विद्यार्थी असतात त्यांनी मायक्रो प्रोसेसर असा एक वर्ड ऐकलेला असतो, मायक्रो प्रोसेसर. तर मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय? ऍक्च्युअली इट इज अ IC. ओके, इट इज द IC. एक IC असतो. पण IC मध्ये काय असतं असं, तर त्यामध्ये काय असतो? CPU असतो. त्यामध्ये काय असतो? इट हॅव्हिंग द CPU. CPU काय करतो? इट execute whatever the instruction given to that particular CPU. Suppose if you want to add a two number, मग ते ऍडिशन ही इन्स्ट्रक्शन कुठे एक्झिक्यूट होणार आहे? CPU मध्ये एक्झिक्यूट होणार आहे. मग आता CPU असलेला म्हणजे IC म्हणजे आपण मायक्रो प्रोसेसर पकडू शकतो. ओके, पण आता हे मायक्रो कंट्रोलर काय? मग आपण म्हणलं की सर मायक्रो प्रोसेसर मध्ये CPU आहे, मायक्रो कंट्रोल मध्ये सुद्धा CPU आहे. तुम्ही डायग्राम जर बघत असाल, तुमची इथे जर PPT मी लावलेली आहे, त्यामध्ये मायक्रो कंट्रोलची सुद्धा एक डायग्राम दिलेली आहे, त्यामध्ये सुद्धा CPU आहे. मग मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसर मध्ये काय म्हणजे काय सिमिलॅरिटी आहे? व्हॉट इज द सिमिलॅरिटी अँड व्हॉट इज द डिफरन्स? सिमिलॅरिटी जर पकडला तर मायक्रो प्रोसेसर इज हॅव्हिंग CPU, मायक्रो कंट्रोलर इज हॅव्हिंग द CPU. बट व्हॉट इज द डिफरंट? याच्यामध्ये डिफरंट काय? तर डिफरंट काय असतो की मायक्रो कंट्रोलर मध्ये CPU तर असतोच, पण त्याबरोबर काय काय असतं त्यामध्ये? यस, करेक्ट,
इट कंटेन्स, अक्षय काय म्हणतोय, मायक्रो कंट्रोलर कंटेन्स रॅम अँड रॉम मेमरी. बघा त्यामध्ये इनबिल्ट रॅम असते, इनबिल्ट रॉम असतो. आपण ज्यावेळेला कम्प्युटर विकत घ्यायला जातो त्यामध्ये काय असतो, मायक्रो प्रोसेसर असतो. मायक्रो प्रोसेसर घेतला तर आपल्याला रॅम वेगळी विकत घ्यावी लागते, रॉम मेमरी म्हणजे तुम्हाला हार्ड डिस्क वेगळी विकत घ्यावी लागते. ओके, पण मायक्रो कंट्रोलर जर घेतला तुम्ही तर त्यामध्ये इनबिल्ट रॅम येते, त्यामध्ये इनबिल्ट रॉम सुद्धा येतो. ओके, मग हे दोन्ही मेमरी त्यामध्ये इनबिल्ट असते. आता रॅम आणि रॉम मेमरी कशासाठी लागतात, कोणाला सांगता येईल, व्हॉट इज द यूज ऑफ द रॅम मेमरी अँड व्हॉट इज द यूज ऑफ रॉम मेमरी? कशासाठी, पहिल्यांदा रॅम आपण घेऊया. रॅम मेमरी म्हणजे काय, व्हॉट इज रॅम? फर्स्ट टेल मी व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ रॅम मेमरी? रॅम मेमरी रॅन्डम ऍक्सेस मेमरी. यस करेक्ट, वायकोडे. ओके, तेजल सगळे करेक्ट आहे. स्वाती पोद्दार, कुशवंत वायकोडे, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. मिताली, ओके, सगळ्यांनी बरोबर आन्सर दिलाय बघा. तेजल वाघचौरे, अक्षदा डांगे सगळे बोलताय की रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आता याचा अर्थ काय आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरीचा, की अशी मेमरी की जिला आपण रॅन्डमली ऍक्सेस करू शकतो. म्हणजे त्या मेमरीवरचा डेटा सिक्वेन्शियल ऍक्सेस नसतो. त्या मेमरीवरचा डेटा आपण कधीही कोणताही डेटा आपल्याला ऍक्सेस करता येत असेल तर त्या मेमरीला आपण काय म्हणतो, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ओके, सो तुमची जर मेमरी 4 GB ची असेल तर 4 GB च्या कोणताही डेटा तुम्ही कोणत्याही वेळेला कधीही तुम्ही ऍक्सेस करू शकतात. दॅट्स वाय द नेम इज नोन एज अ रॅन्डम ऍक्सेस मेमरी. अगेन शुभम भाग्यवंत म्हणतोय की रॅम इज अ होलॅटाईल मेमरी. आता होलॅटाईल मेमरी याचा अर्थ काय, व्हॉट डू बाय होलॅटाईल मेमरी? जसं आता रॅम मेमरी इज अ होलॅटाईल मेमरी आणि रॉम मेमरी आपण म्हणतो नॉन होलॅटाईल मेमरी. मग काय असतो तर रॅम मेमरी म्हणजे काय? यस, वैष्णवी कुलकर्णी म्हणते इट इज अ टेम्पररी मेमरी. स्वप्न स्वराली पण म्हणते इट इज अ टेम्पररी म्हणजे काय, जिथपर्यंत तुमचा पॉवर सप्लाय ऑन आहे तिथपर्यंत त्यामध्ये डेटा असतो आणि तुमचा पॉवर सप्लाय ऑफ झाला तुमचा डेटा व्हॅनिश. गॉट इट, समजलं? त्याचा अर्थ झाला होलॅटाईल. होलॅटाईल म्हणजे काय, युअर डेटा इज देअर अंटिल यू हॅव द power connected to your RAM memory, and if you not having the power, if you are disabling the power, then what happen, that particular RAM memory get vanishes there. पण तोच जर रॉम मेमरी पकडला मी तर रॉम मेमरी काय असतो, नॉन मेमरी इज अ नॉन होलॅटाईल टाइप ऑफ द मेमरी. रॉम मेमरीचा लॉंग फॉर्म म्हणतोय आपण रीड ओनली मेमरी. करेक्ट, सगळ्यांनी करेक्ट आन्सर देतोय बघा. रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरी म्हणजे काय, आता बघा याचं नावातच आहे बघा काय, रीड ओनली म्हणजे त्याला फक्त आपण रीडच करू शकतो, त्यामध्ये राईट नाही करू शकत. रीडच करू शकतो, राईट नाही करू शकत. आता रीडच करणं त्याला फायदा काय सांगू शकता का आपण, काय फायदा आहे रीड ओनली मेमरीचा? व्हॉट इज द यूज ऑफ रॅम मेमरी? आता आपण नॉन व्होलॅटाईल तर समजला. नॉन व्होलॅटाईल म्हणजे काय, की जिथे तुमचा डेटा काढून घेतला, पॉवर काढली तरी सुद्धा तुमचा डेटा तिथेच असतो, त्याला रॉम मेमरी म्हणतात. पण बघा रॅम मेमरी आणि रॉम अशा दोन दोन मेमरी काय, वाय वी नीड रॅम अँड वाय वी नीड रॉम मेमरी? तर का म्हणजे का लागतो आपण? यस, डेटा व्हॅनिश होतो, नॉट व्हॅनिश होतो, हे झालं आपलं सगळं. पण व्हॉट इज द पर्पज ऑफ रॉम मेमरी अँड व्हॉट इज द पर्पज ऑफ रॅम मेमरी? काय पर्पज काय, म्हणजे रॅम मेमरी असण्याचा पर्पज काय आहे? बरं, तन्मय म्हणतोय की आपण टू स्टोअर डेटा परमनंटली. ओके, परमनंटली डेटा का स्टोअर करतो? वाय वी नीड टू स्टोअर डेटा परमनंटली? रॅम मेमरी मध्ये पण टेम्पररी का स्टोअर करतो? वी कॅन ऍक्सेस इट अगेन अँड अगेन. संतोष म्हणतोय ते आपण काय करतो, रॅम मेमरी मध्ये डेटा टाकतो का, तर परत परत तो ऍक्सेस करायला पाहिजे म्हणून. ओके, रॅम मेमरी फॉर स्टोरेज ऑफ पर्सनल डेटा और अदर डेटा. रॅम मेमरी स्टोरेज ऑफ प्रोग्राम. बरोबर. ओके, बघा कोण, स्वराली पोद्दार. स्वराली पोद्दारने एकदम स्पेसिफिक आन्सर दिलाय बघा. स्वराली पोद्दार, तू तुझं ऑल पॅनलिस्ट अँड अटेंडीज असं करून घे, म्हणजे सगळ्यांना तुझं आन्सर सुद्धा दिसेल बघा. रॅम इज अ स्टोरेज ऑफ पर्सनल डेटा. ओके, पर्सनल डेटा म्हणजे आता पर्सनल डेटा काय, आपला स्वतःचा डेटा तर नसतो, आपला प्रोग्रामचा डेटा. ओके, सपोज while calculating some actually expression, while evaluating some expression, some temporary variables are generated. ओके, हे टेम्पररी व्हेरिएबल जनरेट होता, मग टेम्पररी व्हेरिएबल ते ठेवण्यासाठी कुठेतरी जागा पाहिजे आपल्याला. म्हणजे काय, अशी एक मेमरी पाहिजे की ते आपल्याला नेहमी वापरता यायला पाहिजे, तर ती मेमरी म्हणजे तुमची रॅम मेमरी. पण ती मेमरी कशी असते, टेम्पररी असते.
तुम्हाला जर ती परमनंटली स्टोअर करायची असेल तर तुम्हाला एखाद्या एक परमनंट स्टोरेज मध्ये ती टाकावी लागते. पण रॉम मेमरी कशासाठी असते, तर रॉम मेमरी रीड ओनली करतो फक्त, म्हणजे while running your program you can only read from that memory. ओके, मग रीड प्रोग्राम रनिंग करत असताना फक्त रीड करता येतो, पण त्याला राईट केव्हा करतो, तर आपण प्रोग्राम रन करायच्या अगोदर त्यामध्ये राईट करतो. तर काय राईट करतो, तर रॉम मेमरी मध्ये जनरली काय असतं, बरोबर, इट इज यूज टू स्टोअर, श्रद्धा काय म्हणते, इट इज यूज टू स्टोअर दी इन्स्ट्रक्शन्स फॉर दी कम्प्युटर. तर कम्प्युटरला ज्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या असतात त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन आपण कुठे लिहितो, रॉम मेमरी मध्ये लिहितो. ओके, मग इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, इन्स्ट्रक्शन नथिंग बट युअर प्रोग्राम. प्रोग्राम म्हणजे काय, द व्हॉट एव्हर द लॉजिक दॅट वी वॉन्ट टू इम्प्लिमेंट. आपलं काहीतरी लॉजिक आपल्याला एक्झिक्यूट करायचं असेल ते आपण एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये लिहूया आणि प्रोग्रामिंग लँग्वेज कन्वर्ट होईल तुमच्या असेंब्ली लँग्वेज मध्ये, आणि ती असेंब्ली लँग्वेजचा जो असेल तो कन्वर्ट होईल मशीन लँग्वेज मध्ये, अँड दॅट असेंब्ली दॅट मशीन लँग्वेज कोड गेट loaded into your ROM memory. So what your ROM memory contains, code. काय स्टोअर करते, इट कंटेन्स द कोड ऑफ द मेमरी. अँड व्हॉट युअर रॅम कंटेन्स, द रॅम कंटेन्स युअर डेटा, टेम्पररी डेटा. वॉट इट, आता त्यामध्ये रॅम आणि रॉम तर आहेच, मायक्रो कंट्रोलर मध्ये रॅम आहे, रॉम आहे, अजून काय काय असतं, तर त्यामध्ये अजून खूप महत्वाचं असतं आयओ पोर्ट्स. ओके, त्यामध्ये काय असतं, आयओ पोर्ट. आता हा आयओ पोर्ट हे मायक्रो प्रोसेसर मध्ये ऍबसेंट आहे. मायक्रो प्रोसेसर मध्ये जर तुम्ही त्याची पिन डायग्राम बघितली तर त्यामध्ये एकही पोर्ट आयओ नसतो. आयओ म्हणजे इनपुट आउटपुट पोर्ट्स. ओके, तर मग इनपुट आउटपुट पोर्ट जनरली कशासाठी वापरतात, व्हॉट इज द नीड ऑफ द आयओ पोर्ट, सांगू शकता कोणी, व्हॉट इज द नीड ऑफ आयओ पोर्ट, इनपुट पोर्ट, आउटपुट पोर्ट, व्हॉट इज द यूज ऑफ इट. येस, अजय म्हणतोय टू कनेक्ट द अदर डिव्हाइसेस, टू कनेक्ट द सेन्सर्स. येस, to give or to take the data, मेमरी ऍक्सेस साठी. येस येस, वी कॅन यूज इट फॉर एनी पर्पज. बघा, आता जनरली आयओ पोर्टचा अर्थ असा आहे की आपण त्याला इनपुट डिव्हाइसेस कनेक्ट करू शकतो किंवा आउटपुट डिव्हाइसेस कनेक्ट करू शकतो. जसे इनपुट डिव्हाइसेस कम्प्युटरला कोणकोणते झाले, कीबोर्ड झाला, बघा तुम्हाला इनपुट डिव्हाइस काय झाला, माऊस इज युअर की इनपुट डिव्हाइस. अजून तुमचं मॉनिटर काय झाला, मॉनिटर, मॉनिटर इज युअर आउटपुट डिव्हाइस. ओके, आणि प्रिंटर काय झालं, प्रिंटर इज ऑल्सो द आउटपुट डिव्हाइस. मग हे सगळे डिव्हाइसेस जर कनेक्ट करायचे झाले तर तुम्हाला आयओ पोर्ट लागतात. पण मायक्रो प्रोसेसरला इनबिट नसतात, त्याला आयओ पोर्ट एक्सटर्नली द्यावे लागतात. तुम्हाला आयसीचं नाव माहिती आहे का, 8085 ला तो आयसी दिल्यानंतर आपल्याला त्याला आयओ पोर्ट देता येतात. कोणी सांगता येईल त्या आयसीचं नाव, नाही, 8085 ला किंवा 8086 ला जर आयओ पोर्ट द्यायचे असेल तर मला तो आयसी त्याला कनेक्ट करावा लागतो. करेक्ट आन्सर असेल त्याला आज प्राइज भेटणार आहे. विच इज द आयओ पोर्ट फॉर द मायक्रोप्रोसेसर, विच आयसी गिव्ह द आयओ पोर्ट. नो नो, आतापर्यंत कोणी करेक्ट आन्सर नाही दिलेला आहे. 8086, 8087, 8051 सगळे. 8051 इज नॉट अ मायक्रो प्रोसेसर, इट इज द मायक्रो कंट्रोलर. मायक्रो प्रोसेसरला आपल्याला जर एक्स्ट्रा आयओ पोर्ट द्यायचे असेल तर कोणता देतो आपण, सॉरी कोणाला आन्सर नाही आलेला आहे. द करेक्ट आन्सर इज 8255. करेक्ट आन्सर इज 8255. कोणता आहे, 8255. तर 8255 मध्ये काय असतो, इट गिव्ह द एक्स्ट्रा आयओ पोर्ट. त्यामध्ये 3 पोर्ट असतात, एक असतो तुमचा पीए, दुसरा असतो पीबी आणि एक असतो पीसी. या 3 पोर्ट वरून 3 पोर्ट देऊन आपण त्याला आयओ पोर्ट देता येतात, पण मायक्रो कंट्रोल मध्ये इनबिल्ट असतात. बघा, मग जर सीपीयू, मला मायक्रो प्रोसेसरने एखादा प्रोजेक्ट करायचा झाला तर मला एक सीपीयूचा एक म्हणजे मायक्रो प्रोसेसर लागेल, एक रॉमचा आयसी लागेल, एक रॅमची आयसी लागेल, एक आयओ पोर्टचा आयसी, म्हणजे 4 आयसी तर इथेच झाले. अजून टायमर आणि काउंटर्स लागतात. टायमर काउंटर जनरली कशासाठी वापरतात, टायमर काउंटर जनरली यूज टू प्रोड्यूस अ डिले. ओके, काउंटर जनरली यूज टू काउंट द एक्सटर्नल पल्सेस. आता एक्सटर्नल पल्सेस म्हणजे एक्सटर्नल काहीतरी लावलंय तुम्ही, ते किती पल्सेस आले ते मला फाइंड आउट करायचं झालं तर मी काउंटर वापरेल. मला डिले प्रोड्यूस करायचा असेल तर मी टायमर वापरेल. ओके, सिरियल पोर्ट जनरली यूज फॉर कम्युनिकेटिंग विथ द सिरियल डिव्हाइसेस. आता हे सगळं जर मला वेगवेगळे आयसी मला लागत आहे आणि मला एक छोटा प्रोजेक्ट करायचा असेल तर ह्या इथे मला 6 आयसी आले.
6 आयसीच्या ऐवजी जर मी एकच सिंगल आयसी वापरला तर माझी साईज सुद्धा खूप कमी होणार आहे. म्हणून एम्बेडेड सिस्टीम मध्ये काय करता, इफ यू वॉन्ट टू यूज द एम्बेडेड प्रॉडक्ट, इफ यू वॉन्ट टू डिझाईन एम्बेडेड प्रॉडक्ट, जनरली आपण काय करतो, इथे इन्स्टेड ऑफ युझिंग मायक्रो प्रोसेसर वी आर युझिंग अ मायक्रो कंट्रोलर. मायक्रो कंट्रोलर मध्ये काय असतं, सगळं असतं पण छोटं छोटं असतं, थोडं थोडं असतं, पूर्णपणे नसतं. म्हणजे रॅम तिथे 1 GB नसेल, रॅम किती असेल तर हार्डली तुमची 256 बाईट्स किंवा 1 किलो बाईट्स बस एवढीच असणार आहे. रॉम किती असेल, हार्डली 4 किलो बाईट्स किंवा 8 किलो बाईट्स असणार आहे. गॉट इट? तर बघा, म्हणून आपण if you want to design any project, embedded project or any IoT project, then space matter, खूप स्पेस खूप मॅटर करता. जसं की एक्झाम्पल बघा, दिस माय ऍक्च्युअली वॉच, डिजिटल वॉच. आता हे डिजिटल वॉच, ह्या डिजिटल वॉच मध्ये जर मला काही करायचं झालं, मी सगळे फंक्शन अवेलेबल आहे. मग ह्या फंक्शन, हाच जर वॉच मला मायक्रो प्रोसेसरने जर करायचं झाला तर मायक्रो प्रोसेसरला मला इथे 6 आयसी लागत आहे. मग 6 आयसी वापरून जर मी हा वॉच बनवला तर माझी साईज किती असेल, माझी साईज, माझ्या वॉचची साईज एवढी मोठी असेल, माझ्या हातावरती ते एवढा मोठा वॉच असेल. एवढा मोठा वॉच जर कंझ्युमर प्रॉडक्ट म्हणून तुम्ही जर मार्केटमध्ये आला तर नो वन विल गोइंग टू बाय. ओके, तर मग याच्यासाठी काय आहे, म्हणून मायक्रो कंट्रोलर इथे खूप मार्केटमध्ये खूप सारे लोक वापरायला लागले. त्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यामध्ये रेडीमेडली अवेलेबल होतात. सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या जेवढ्या लागतात तेवढ्या असतात. आता हे कुठे वापरतात तर तुम्ही जिथे तुम्ही घरामध्ये बघितलं ना, कम्प्युटर सोडून जे काही तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दिसणार आहे ते सगळ्यांमध्ये तुम्हाला मायक्रो कंट्रोलर दिसेल. जस्ट लाईक युअर प्रिंटर मध्ये सुद्धा दिसेल, मॉनिटर मध्ये दिसेल, कीबोर्ड मध्ये दिसेल, माऊस मध्ये दिसेल, तुमच्या वॉच मध्ये दिसेल, कॅमकोडर मध्ये दिसेल, टीव्ही मध्ये दिसेल, अजून तुमच्याकडे जो सेटटॉप बॉक्स असतो त्या सेटटॉप बॉक्स मध्ये दिसेल. खूप साऱ्या गोष्टी रिमोट कंट्रोल मध्ये दिसेल. सो एव्हरीवेअर वेअर इज इलेक्ट्रॉनिक्स, तिथे मायक्रो कंट्रोलर इज रिक्वायर्ड देअर. गॉट इट? आता हे ऍप्लिकेशन आपण इथे बघितलेच बघा, जसं मायक्रो कंट्रोलरला आपण जे काही गोष्टी लावाल त्याप्रमाणे त्याचं ऍप्लिकेशन बनेल. आपण मायक्रो कंट्रोलरला आपण इनपुट डिव्हायसेस लावू शकतो, आउटपुट डिव्हायसेस सुद्धा लावू शकतो. आता इनपुट डिव्हायसेस आणि आउटपुट डिव्हायसेस हे मला एकदा क्लिअर करून घ्यायचं आहे. सो व्हॉट डू इन बाय इनपुट डिव्हाइस अँड व्हॉट डू इन बाय आउटपुट डिव्हाइस? कॅन यू टेल मी? इनपुट डिव्हाइस म्हणजे काय, की ज्याच्यापासून मला डेटा भेटणार आहे. ओके, if you are reading some data, if your data is coming towards the microcontroller, then that is known as an input device. त्याला काय म्हणतात? इनपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइसला दुसरं नाव काय आहे? व्हॉट इज द डिफरंट नेम टू द इनपुट डिव्हाइस? याला म्हणतात सेन्सर. याला काय म्हणू शकतो आपण? सेन्सर. वी कॅन गिव्ह हिअर द नेम एज अ सेन्सर. सेन्सर म्हणजे काय, की जो सेन्स करतो, विच कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ द एनर्जी इनटू द अनदर फॉर्म. लाईक जसं बघा, एक लाईट डिपेंडंट रेजिस्टन्स आहे. आता एलडीआर तुम्हाला ऐकलं असेल. एलडीआर, एलडीआर काय करतो, इट कन्वर्ट्स द लाईट्स इनटू द व्हेरिएबल रेजिस्टन्स. ओके, लाईट जर जास्त असला तर तुम्हाला काय होईल, तुमचा रेजिस्टन्स कमी असतो. लाईट कमी असला, अंधार असला तर लाईट रेजिस्टन्स जास्त असतो. म्हणजे काय, वी आर कन्वर्टिंग वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू द अनदर फॉर्म. आणि तो सुद्धा डेटा मला लागतो आहे, कशामध्ये लागतोय? डिजिटल फॉर्मॅटमध्ये. आता तो डिजिटल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट आपल्याला करावा लागतो. तर देर आर अगेन द टू टाइप्स ऑफ सेन्सर, डिजिटल सेन्सर आणि अॅनालॉग सेन्सर. आता डिजिटल सेन्सर म्हणजे काय, विच विल गिव्ह द आउटपुट इन टर्म्स ऑफ 0 अँड 1 ओनली. ओके, म्हणजे काय, प्रेझेंट आहे किंवा नाहीये. एक सिंपल आहे बघा. तुम्ही आता कोरोनाच्या मध्ये एक ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर असं आलेलं आहे बघा. ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर एकदम सोपं आहे बघा. त्यामध्ये खाली असं तुम्ही हात न्या, लगेच तिथे तुम्हाला काय होतं, लगेच सॅनिटायझर येतं आणि हात काढून घ्या, लगेच तुमचा सॅनिटायझर तिथून निघून जातं, म्हणजे सॅनिटायझर बंद होऊन जातं. आता ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर मध्ये तिथे काय लावलेलं असतं माहितीये कोणाला? कोणता सेन्सर त्यामध्ये लावलेला आहे? कोणता लावलेला आहे सेन्सर? IR सेन्सर. करेक्ट. कोणी आन्सर दिलं? अक्षय. अक्षय, करेक्ट आन्सर. IR सेन्सर लावले बघा. IR सेन्सर काय देतो तुम्हाला? देतो एक तर 0 एक तर 1 देतो. ओके, म्हणजे काय, तिथे मला भेटणार आहे, जर हात आला तर 1 भेटेल, हात काढला तर 0 भेटेल. मग आपण रीड करूया इथे. इफ द इनपुट इज 1 देन हँड इज डिटेक्टेड. इफ द इनपुट इज 0 हँड इज नॉट डिटेक्टेड. एकदम सिंपल आहे. हा झाला तुमचा तुमचा काय झाला? हा डिजिटल सेन्सर. आता दुसरा एक एक्झाम्पल घेऊ आपण, अॅनालॉग सेन्सर. अॅनालॉग सेन्सर म्हणजे काय, एखादा टेम्परेचर सेन्सर बघा. ओके, आता टेम्परेचर सेन्सर म्हणजे काय, तुमचं जे आउटपुट येणार आहे ते काही 1 आणि 0 नाही येणार. तिथे तुमचं आउटपुट काय येणार आहे?
एक तर 36.5 किंवा 36 किंवा 37, एनी नंबर, कोणताही नंबर, रॅन्डम नंबर, कोणताही नंबर येऊ शकतो, डिपेंड्स ऑन दॅट फिजिकल कंडिशन. ओके, मग ते नंबर काय असू शकतात, ते काय म्हणजे अॅनालॉग व्हॅल्यू असतील, ते दॅट नंबर इज अ अॅनालॉग व्हॅल्यू. जसं LM35, इफ यू आर टेकिंग द एक्झाम्पल, LM35 विच गिव्ह द रिझल्ट इन टर्म्स ऑफ द व्होल्टेज. प्रत्येक डिग्रीला 10 मिली व्होल्ट इन्क्रीज होतो. 1 डिग्री इन्क्रीज झाला की 10 मिली व्होल्ट इन्क्रीज होतो. मग त्याच्याप्रमाणे आपण रीड करू शकतो की किती व्होल्टेज इन्क्रीज झालाय, आणि त्यावरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो की किती टेम्परेचर आहे तुमचं, किती डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. व्हॉट इट दॅट इज कॉल्ड एज अ अॅनालॉग सेन्सर. आता दुसरा टाइप आपण बघूया, जसं इनपुट सेन्सर बघितलं तसं आउटपुट सेन्सर. आउटपुट सेन्सर नाही, आउटपुट डिव्हाइसेस. आता आउटपुट डिव्हाइसेस जनरली कशासाठी वापरतात? आउटपुट डिव्हाइस जनरली यूज फॉर दी इंडिकेशन पर्पज. हा इंडिकेशन पर्पज साठी आहे. जसं की आता तुम्ही म्हणू शकता एलईडी. सो हात आल्यानंतर लाईट लागला पाहिजे. ओके, तर हात आल्यानंतर हा कोण डिटेक्ट करेल? सेन्सर डिटेक्ट करेल. पण लाईट लागला पाहिजे म्हणजे का? लाईट म्हणजे काय? एलईडी. एलईडी इज युअर इंडिकेशन. पण एलईडी ला ऑन करण्यासाठी आपल्याला त्याला डेटा द्यावा लागणार आहे. वी हॅव टू फीड द डेटा टू द एलईडी. ओके, सो दॅट्स वाय यू कॅन से दॅट एलईडी इज आउटपुट डिव्हाइस. तसं सेम तुमचं 7 सेगमेंट डिस्प्ले म्हणू शकता, एलसीडी डिस्प्ले म्हणू शकता, स्टेपर मोटर, मोटर्स इज ऑल्सो वन ऑफ द. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल की तिथे तुम्ही हात आल्यानंतर मध्ये एक सबमर्सिबल पंप असतो, तो सबमर्सिबल मोटर ऑटोमॅटिकली ऑन व्हायला पाहिजे की त्याच्याने तुमचं सॅनिटायझर तुमच्या हातावरती पडणार आहे. ओके, तर असा तो मोटर तुम्हाला तिथे ऑन व्हायला पाहिजे. मोटर ऑन करण्यासाठी सुद्धा त्याला डेटा द्यावा लागतो. ओके, तर याला चला म्हणजे ज्याला काही तुम्हाला ऑपरेट करण्यासाठी तुम्हाला डेटा द्यावा लागतो आहे, त्या डिव्हाइसेसला काय म्हणाल आपण? दॅट डिव्हाइस इज नोन ॲज अ आउटपुट डिव्हाइसेस. गॉट इट? आउटपुट डिव्हाइसेस इज हॅव्हिंग द नेम ॲज अ ॲक्च्युएटर्स. ओके, याला काय म्हणतात? ॲक्च्युएटर्स. आता ॲक्च्युएटर्स म्हणजे काय की ज्याला आपण ऑपरेट करण्यासाठी, ऍक्च्युएट करण्यासाठी आपल्याला काहीतरी डेटा द्यावा लागतो आहे, त्याला आपण ऍक्च्युएटर्स म्हणतात. गॉट इट? मग हे दोन प्रकार, सेन्सर्स अँड ऍक्च्युएटर. सेन्सर म्हणजे काय की ज्याला आपल्याला ऑपरेट करावा लागतो, ज्याच्यापासून डेटा भेटतो. ऍक्च्युएटर म्हणजे काय की ज्याला आपल्याला डेटा द्यावा लागतो. ओके, सो इज इट क्वाइट इंटरेस्टिंग? इंटरेस्टिंग आहे खूप. ओके, यस. त्याला इंटरेस्टिंग वाटत असेल त्यांनी एकदम पटकन मला सांगायचं आहे, व्हेरी इंटरेस्टिंग असं टाईप करून पाठवायचं. व्हेरी इंटरेस्टिंग. यस. यस यस यस. ओके, खूप इंटरेस्टिंग आहे. बघा मग काय, व्हॉट इज अन एम्बेडेड सिस्टीम, याचं जर डेफिनेशन आपण बघितलं तर डेफिनेशन एकदम सोपी आहे. बघा, द इंटिग्रेशन ऑफ सेन्सर्स, ऍक्च्युएटर्स अँड द इंटेलिजन्स. बघा, आपल्याला कोणती जर आपल्याला तो जर हँड सॅनिटायझर जर बनवायचा झाला ऑटोमॅटिक, तर आपल्याला काय काय लागणार आहे? सगळ्यात अगोदर सेन्सर लागणार आहे. ओके, सेन्सर आणले आपण विकत. ऍक्च्युएटर सुद्धा लागणार. ऍक्च्युएटर तिथे काय आले? एक तर एलईडी आला आणि एक आपला तुमचा मोटर पंप. ओके, दीज आर द ऍक्च्युएटर्स. ओके, नाउ नेक्स्ट वन, थर्ड thing is the intelligence. What is that intelligence? Intelligence is nothing but your program that is reading the values from the sensors and sending some values to the actuators depending on your logic. तुमच्या लॉजिक वरती डिपेंड आहे. मोटर किती वेळ चालू ठेवायची आहे? 2 सेकंद, 5 सेकंद, 10 सेकंद, किती वेळ चालू ठेवायची आहे? का कंटिन्यू चालू ठेवायची आहे? दॅट इज इंटेलिजन्स. वाट इट? मग ते सेन्सर्स काय काय एम्बेड सिस्टम मध्ये काय काय लागतं आपल्याला? एक तर सेन्सर लागतो, एक तर ऍक्च्युएटर लागतो, आणि इंटेलिजन्स इज ऑल्सो रिक्वायर्ड. तर आपण या कोर्समध्ये आपण काय काय शिकणार आहे? आपण या तिन्ही गोष्टी शिकणार आहे. इंटेलिजन्स हे बघा आपल्याला सगळ्यांचं आहे, फक्त ते आपल्याला कम्प्युटरला द्यावं लागणार आहे. आपल्याला स्वतःच इंटेलिजन्स नाही, कम्प्युटरला इंटेलिजन्स द्यावा लागणार आहे. कम्प्युटर जिथपर्यंत आपण सांगत नाही तिथपर्यंत काहीच नाही करत. ओके, सो वी हॅव टू राईट अ प्रोग्राम फॉर इट विथ अ सिस्टम टू प्रोड्यूस मोर कॅपेबल, versatile and the robust परफॉर्मन्स. ओके, एक सिस्टीम अशी बनवायची आहे की ती खूप कॅपेबल असेल, वर्सेटाईल सुद्धा असेल, आणि त्याचा जो परफॉर्मन्स असेल तो खूपच असा असेल की तो कोणताही इनपुट दिल्यानंतर ते आपलं जसं आपण सांगितलं त्याप्रमाणे ते काम करणार आहे. रोबस्ट परफॉर्मन्स असणार आहे. गॉट इट? ओके, नाउ नेक्स्ट वन इज, आता हे ऍप्लिकेशन आपण बघितलेच. ओके, सो
याच्यामध्ये जे आहे त्या समोर जे दिसत आहे स्मार्टफोन बघा, तुम्ही स्मार्टफोन बघा किंवा तुम्ही ईसीजी मशीन बघा किंवा तुमचं व्हेंटिलेटर बघा, माऊस कीबोर्ड, तुमचं मल्टीमीटर, सीआरओ, खूप सारे एक्झाम्पल आहे एम्बेडेड सिस्टीमचे, खूप सारे एक्झाम्पल्स आहे. आता हे मायक्रो कंट्रोलर कधी वापरायचं ना मायक्रो प्रोसेसर कधी वापरायचा ते थोडं आपण घेऊया, किंवा भरपूर मुलं यामध्ये गोंधळ करतात की सर मायक्रो कंट्रोलर कधी वापरायचा, प्रोसेसर कधी वापरायचा ते आम्हाला समजत नाहीये. कधी वापरायचा मायक्रो कंट्रोलर? तर बघा, इंटेलिजन्स इज रिक्वायर्ड इन द सिस्टम. ओके, बघा मायक्रो कंट्रोलर वापरावं लागेल कधी कधी तुम्हाला एक इंटेलिजन्स, स्मार्ट इंटेलिजन्स रिक्वायर्ड आहे. म्हणजे जसं की आता तुम्हाला हँड सॅनिटायझर बनवायचं आहे, पण सॅनिटायझर बरोबर तुम्हाला काय करायचं आहे की किती लोकांनी ते घेतलं, किती वाजता घेतलं, ते सुद्धा तुम्हाला लॉक करायचं आहे. त्याला इंटेलिजन्स आलं तुम्हाला. ओके, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सिस्टम इज रिड्यूस वेन युझिंग वन. ओके, जिथे ज्या सिस्टीमची कॉम्प्लेक्सिटी थोडीशी जास्त असेल तिथे तुम्हाला मायक्रो कंट्रोलर वापरणं गरजेचं आहे. अजून एक आहे, कॉस्ट ऑफ द मायक्रो कंट्रोलर इज लेस दॅन युझिंग अ डिस्क्रीट कंपोनंट. कधी कधी काय असतं की ज्या वेळेला आपण डिस्क्रीट म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स वापरल्यानंतर तो प्रोजेक्ट महाग होतो, पण मायक्रो कंट्रोलर, छोटा मायक्रो कंट्रोलर 20 रुपयाचा 30 रुपयाचा मायक्रो कंट्रोलर वापरला तर ती सिस्टीम आपण स्वस्तात बनवू शकतो, आणि तेही चांगल्या प्रकारे, चांगल्या इंटेलिजन्सची. त्यावेळेस सुद्धा ही मायक्रो कंट्रोलर आपण वापरता येतो. द व्हरायटी ऑफ सेन्सर्स अँड ऍक्च्युएटर मस्ट बी इंटिग्रेटेड इन द, जिथे आपल्याला खूप सारे सेन्सर, खूप सारे ऍक्च्युएटर पाहिजे आहे, त्यावेळेला आपल्याला सुद्धा मायक्रो कंट्रोलर वापरता येतो. अजून एक आहे की कम्युनिकेशन विथ अदर डिव्हाइसेस रिक्वायर्ड. जसं की मला काही डेटा आहे, तो माझ्याकडे डेटा आला, मला प्रिंटरला पाठवायचं आणि प्रिंट करायचं आहे, त्यावेळेला सुद्धा मला मायक्रो कंट्रोलर वापरणं कंपल्सरी आहे. ओके, आणि ज्या केव्हा मायक्रो कंट्रोलर नाही वापरायचा, कारण की सर मायक्रो कंट्रोलर कधी वापरायचा नाही, तर ज्या वेळेला सिस्टम रिक्वायर लिटर ऑर नो इंटेलिजन्स. एकदम सोपं बघा, एकदम हँड सॅनिटायझर असं बनवायचं आहे की तिथे फक्त हात आला की चालू होईल, हात काढला की बंद होईल. आता याच्यामध्ये काहीच इंटेलिजन्स नाहीये. यामध्ये काय आहे की फक्त आयआर सेन्सर सेन्स करतोय, आयआर सेन्सर जिथपर्यंत सेन्स करतोय मोटर ऑन होईल, आणि जसं तुम्ही काढलं तर त्याला मोटर ऑफ होऊन जाईल. ओके, तर या केसमध्ये तुम्ही मायक्रो कंट्रोलर नाही वापरला तरी चालेल. द सिस्टम कॅन बी मेड इझियर अँड चिपर. ज्या वेळेला डिस्क्रीट कॉम्पोनंट वापरून एकदम स्वस्तामधली एखादी सिस्टीम बनवता येते, त्यावेळेला मायक्रो कंट्रोलर नेव्हर बी प्रेफरेबल. गॉट इट? हे एम्बेडेड मॅप आहे, मायक्रो कंट्रोलर, ब्रेडबोर्ड. ब्रेडबोर्ड सगळ्यांना येतो का? हाऊ मेनी ऑफ यू नो द ब्रेडबोर्ड? ओके, आपण नोच्या आपण हे करूया, किती लोकांना येत नाही ते सांगा. ज्यांना येत नाहीये ना ते सांगायचं आहे नो. ज्यांना येत आहे त्यांनी काहीच नाही टाकायचं आहे, ज्यांना येत नाहीये ना त्यांनी सांगायचं आहे. बरं, 2 4 5. ओके, भरपूर वेळेला काय असतं की डिप्लोमा मध्ये, पॉलिटेक्निक मध्ये, भरपूर कॉलेजेस मध्ये जे तुमचे प्रॅक्टिकल्स होतात ते ब्रेडबोर्ड वरती नाही परफॉर्म होत, तुमच्याकडे किट्स असतात. त्या किट्स वरती तुम्हाला परफॉर्म केल्यामुळे तुम्हाला काहीच समजत नाही की ऍक्च्युली ते कसे इम्प्लिमेंट केलेले आहे. तिथे काय असतं, इनपुट आउटपुट, इथे पॉवर सप्लाय द्या, इथे आउटपुट बघा, बस एवढंच असतं. त्यामध्ये प्रॅक्टिकल काय केलं काहीच नसतं. ओके, मग त्याकरता तुम्हाला ब्रेडबोर्ड, आपण जे काही प्रॅक्टिकल करणार आहे ते सगळे ब्रेडबोर्ड वरती करणार आहे. आता ब्रेडबोर्डला आपण रियुजेबल बोर्ड सुद्धा म्हणू शकतो. आता ब्रेडबोर्ड म्हणजे काय आपण ते बघूया. ओके, तर हा बघा, हा दिस इज माय ब्रेडबोर्ड. ओके, हा एक ब्रेडबोर्ड असतो. या ब्रेडबोर्ड तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसत असेल. या स्क्रीनवरती जर तुम्ही बघितलं तर तो ब्रेडबोर्ड कसा वर्क करतो, आपण याच्यामध्ये डिसेक्शन करूया थोडं. आता जर स्क्रीनवरतीच बघा, त्याला जर डिसेक्शन केलं ना तर त्यामध्ये ह्या ज्या थोड्या 4 लाईन असतात, 5 लाईन असतात. त्या 5 लाईन अशा व्हर्टिकली कनेक्टेड असतात. दिस 5 लाईन्स आर कनेक्टेड व्हर्टिकली. म्हणजे हा एक फर्स्ट, यू कॅन सी इट इज अ फर्स्ट कॉलम इज कनेक्टेड व्हर्टिकली, बट देर इज नो कनेक्शन फ्रॉम फर्स्ट कॉलम टू सेकंड कॉलम. म्हणजे फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम असे प्रत्येक कॉलम कनेक्टेड आहे, पण एक कॉलम आणि दुसऱ्या कॉलम मध्ये कनेक्शन नसतो. बरं, आता हे व्हर्टिकल झाले. होरिजेंटल काय, तर तसे होरिजेंटल सुद्धा रो असतात यामध्ये बघा. ओरिजेंटल, पण हे ओरिजेंटल सुद्धा एकमेकांना कनेक्ट असतात. म्हणजे इथून इथपर्यंत कनेक्ट आहे, इथून इथपर्यंत कनेक्ट आहे, याप्रमाणे कनेक्शन असतात. आता जर हाच मोठा ब्रेडबोर्ड जर तुम्ही बघितलं, दिस ब्रेडबोर्ड इफ यू याला ओपन केला, मागून इथून ओपन केला, तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे असं भेटणार आहे. आता हे इथून तुम्हाला लगेच कनेक्शन तुम्हाला समजून जाणार आहे की हे काय आहे. हे फर्स्ट रो आहे, हे व्हर्टिकली कनेक्टेड आहे, सेकंड व्हर्टिकली कनेक्टेड, थर्ड व्हर्टिकली कनेक्टेड, हे सगळे व्हर्टिकली कनेक्टेड आहे. आणि हे
जे आहे वरती हे होरिझॉन्टली कनेक्टेड आहे, वरचा एक होरिझॉन्टली आणि दुसरा सुद्धा होरिझॉन्टली, खाली सुद्धा दोन होरिझॉन्टली, पण पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काही कनेक्शन नाहीये. आता हे असं का दिलेलं आहे? हे कनेक्शन करण्यासाठी दिलेलं आहे. आपण जे काही आपण नवीन कंपोनंट टेस्टिंग साठी वापरतो, त्या टेस्टिंग साठी एक टेम्पररी कनेक्शन करण्यासाठी आपण तिथे आपल्याला इथे असं कनेक्शन आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. आपल्याला समजायला लागतं की मी एक वायर जर मी इथे लावतोय, दुसरी वायर जर मी इथे लावली, तर त्यामध्ये कनेक्शन मध्ये इंटरनली कनेक्शन आहे. जर व्हर्टिकली लावतोय इथे तर इंटरनली कनेक्शन झालेलं आहे, इथे होरिझॉन्टली लावतोय तर इथे होरिझॉन्टली कनेक्शन झालेलं आहे. पण एक वायर मी इथे लावतो आहे आणि दुसरी वायर मी इथे दुसरीकडे लावतो आहे, सो देर इज नो कनेक्शन बिटवीन दिस. दोन मध्ये काहीच कनेक्शन नाहीये. हे व्हर्टिकली मध्ये शेजारच्यांमध्ये काही कनेक्शन नसतो. ओके, तर याप्रमाणे तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. याला तुमचा जर असेल तुमचा लगेच, तर आता एक स्क्रीनशॉट तुम्ही लगेच काढून घ्यायचा आहे आणि याला सेव्ह करून ठेवायचं आहे. हे बघा, हे सुद्धा एक अनादर व्ह्यू आहे. मी भरपूर व्ह्यू टाकलेली आहे. हे असा एक आहे, हा होरिझॉन्टली कनेक्टेड आहे आणि हा एक व्हर्टिकली, असे व्हर्टिकली कनेक्टेड आहे. हे जसे आहे त्याच्या शेजारी शेजारी आहे. हा एक अजून व्हर्टिकली, हा शेजारी अजून व्हर्टिकली, पण ह्या दोन मध्ये काही कनेक्शन नाहीये. हे कसं कनेक्शन करायचं ते मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करणार आहे यामध्ये. ओके, तर एक कनेक्शन करण्याच्या अगोदर आपण अटेंडन्स इथे घेऊ आपण, बिकॉज इट इज ऑलरेडी 4:10. So I will share you one link here. Just you have to go to this link. बघा लिंक देते मी तिथे, एक लिंक दिली आहे मी, भेटली ती लिंक. त्या लिंक वरती तुम्ही जसं क्लिक केलं, त्या क्लिक केल्यानंतर मागे जसं तुम्ही केलं होतं त्याचप्रमाणे तुम्ही अटेंडन्स द्यायची आहे. जे नवीन असतील त्यांच्यासाठी सुद्धा खूप सोपं आहे. तुम्हाला तिथे एक फॉर्म मिळेल, त्या फॉर्म मध्ये तुमचं नाव लिहायचं आहे, तिथे तुमचा ब्रांच लिहायची आहे, त्यानंतर तुमचं कॉलेज ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट करायचं आहे. ड्रॉपडाऊन मधून कॉलेज जे आहे ते प्रॉपर सिलेक्शन इज व्हेरी मॅन्डेटरी, कारण ही अटेंडन्स तुमच्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला देण्यात येते. ओके, 2 मिनिट फक्त. रिस्पॉन्स ऍक्सेप्ट नाही करत आहे, मी इनेबल करतोय ती लिंक. दोन मिनिट फक्त. ओके, मी जर जेव्हा सांगेल त्यावेळेला ती लिंक चालू होईल. ओके, नाउ यू कॅन स्टार्ट. मी त्याला इनेबल केलेली आहे. सो इट ऍक्सेप्टिंग द रिस्पॉन्सेस. नाउ यू कॅन स्टार्ट. मी त्याला मागच्याला डिसेबल केली होती, ही सुद्धा आता 5 मिनिटासाठी राहणार आहे. ओके, नाही आता करायची आहे. मी त्याला एडिट केलं, आता परत परत तुम्ही करू शकतात. मुलांचं होत आहे आता, ज्यांनी अगोदर केलं असेल त्यांचा प्रॉब्लेम येत असेल, पण आता त्याच्यासाठी मी जी सेटिंग होती ती मी काढून टाकलेली आहे. यस,
ज्यांच्याकडे लिंक नाहीये त्यांना परत एक लिंक देतोय. दररोजची अटेंडन्स आता ही एक हेच लिंक राहणार आहे, म्हणून ही लिंक तुम्ही सेव्ह करून ठेवली तरी चालेल. फक्त ही लिंक त्या पर्टिक्युलर टाइम साठीच इनेबल राहणार आहे. डन. यस, 305 रिस्पॉन्सेस. Yes, yes, yes. $390. Okay, so I think 400 responses. 211, 211, 214. Okay. 214. So participant is 211. So I'm disabling the link. Okay, anyone remaining? Yes, KK Polytechnic, Sonali Khainar. No problem. Yes, no problem. तिथे टायपिंग मिस्टेक येते, तुम्हाला तेच टाकायचंय, के वाघ. Okay, so I am stopping this response. Yeah, 5 minutes already over. Attendance, I am stopping. Yes. Now you cannot give the attendance. Okay, those who failed to give the attendance, actually, they should contact to Nayan madam. Okay, they should contact to Nayan madam. Okay, so we'll start our next. Okay, so now next one is LED connection on breadboard. So how to make a LED connection on breadboard? बघा, जर ब्रेडबोर्ड आहे माझ्याजवळ, एलईडी आहे, ते आहे, तर काय आता हे एलईडी काय ते मला सांगायचं आहे. त्याच्या अगोदर आपण एक थोडं डिस्कशन केलं होतं. दिस थिंग वी हॅव डिस्कस ॲज अ इनपुट डिव्हाइस अँड आउटपुट डिव्हाइस. Okay, so I will show you some devices. You tell me what is this device. It is a input or output. Okay, it is input or output. Okay, so can you tell me what is this device? Is it input device or output device? It is a LED. Yes, it is LED and it is a output. किती लोकांना वाटतं इनपुट आहे? Okay, it is not an input, it is an output device. Okay, आता याच्यामध्ये जर बघितलं, here if you look at this LED, LED is having the two terminals. LED is having the two terminal. One terminal is the long one and second one is the short. So बघत असाल, एक जर तुमचा long आहे आणि एक short आहे. The long terminal is known as anode and the short terminal is known as a cathode. Okay, long terminal is known as a anode, short terminal is known as a cathode. आता anode म्हणजे काय तुमचा, की if एक मिनिट, anode means actually you know what is the LED. LED is nothing but the diode. जर तुम्ही फिजिक्स मागच्या फर्स्ट इयरला तुम्ही फिजिक्स शिकले असाल तर डायोड बद्दल तुम्हाला माहिती असेल. तर डायोड काय असतो? सो डायोड is the device which is conducting only in a forward bias. मग फॉरवर्ड बायसिंग मध्ये जर कंडक्ट होतो, याचा अर्थ काय? फॉरवर्ड बायस म्हणजे काय? एनोडला तुम्ही पॉझिटिव्ह सप्लाय पाहिजे आणि तुमचा कॅथोडला निगेटिव्ह सप्लाय पाहिजे. म्हणजे जर हा एलईडी जर ऑन करायचा झाला मला, इफ यू वॉन्ट टू स्विच ऑन दिस एलईडी, द एनोड शुड बी कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह सप्लाय, कॅथोड शुड बी कनेक्टेड टू द निगेटिव्ह सप्लाय. गॉट इट? सगळ्यांना समजलं? यस, समजलं. फॉरवर्ड बायसिंग मध्येच ऑन होतो. आणि जर मी उलट कनेक्शन दिलं,
ॲनोडला निगेटिव्ह आणि कॅथोडला पॉझिटिव्ह दिलं तर तो ऑन होईल, नाही ऑन नाही होणार, बिकॉज इट इज अ रिव्हर्स बायस. गॉट इट? ओके. नाउ नेक्स्ट वन इज, आता मला हे सांगायचं हे काय आहे, किती लोकांना सांगता येईल दिस इज, हे विजिबल आहे किंवा मी इथे ठेवू, विजिबल आहे, व्हॉट इज दिस, दिस इज द स्विच. ओके, और बटन, स्विच किंवा बटन म्हणू शकता तुम्ही, स्विच. ओके, सो व्हॉट इज स्विच, याला टॉगल स्विच सुद्धा म्हणतात, टॉगल स्विच. टॉगल स्विच म्हणजे काय, पुश टू ऑन स्विच म्हणजे काय, पुश टू ऑन म्हणजे काय, याला जर ऑन करायचं असेल तर याला पुश करावं लागतं. इथे एक बटन असतं बघा, अरे व्हाईट ब्लॅक कलरचं, याला बटन दाबल्यानंतर तो ऑन होईल. म्हणजे काय की हे दोन मध्ये, हे दोन टर्मिनल दिले, यामध्ये कनेक्शन होईल. म्हणजे इथे जर मी बटन प्रेस केलं, बटन प्रेस केल्यानंतर या दोन मधलं कनेक्शन होईल. म्हणजे जर मला एक काहीतरी ऑन करायचं असेल तर मी इथे बटन दाबल्यानंतर करंट इथून इथे जाणार आहे. जसा करंट इथून जाईल तर तुमचं जे स्विच आहे ते ऑन होईल आणि तुम्हाला जे काही असेल एलईडी किंवा काही जे असेल ते तुम्हाला तिथे ऑन होणार आहे. ओके, तर मग एखादा, आता हे इनपुट डिव्हाइस आहे का आउटपुट आहे, आणि स्विच ऑन झालं की ऑफ झालं हे आपल्याला बघायचं आहे, म्हणजे इनपुट डिव्हाइस आहे. व्हेरी सिम्पल. म्हणजे याच्यापासून मला एक तर 0 भेटेल, एक तर 1 भेटेल, याप्रमाणे. गॉट इट? ओके, बरं. एक तर हे झाला तुमचा. आता हा सांगा मला, हा काय, किती लोकांना सांगता येतो ते बघू आपण आता. व्हॉट इज दिस? ओके, दिसतोय का सगळ्यांना? बघा मी वेगवेगळ्या अँगलने दाखवतोय याला. आता दिसतोय व्यवस्थित? ओके, यस यस यस, LDR. भरपूर लोकांनी करेक्ट आन्सर दिलाय बघा. निकिता, शिवशंकर, लतेश, प्राची, संध्या, सोनाली, अजय, अभिजित चव्हाण, सगळ्यांनी करेक्ट आन्सर. LDR. LDRचा लॉंग फॉर्म लाईट डिपेंडंट रेजिस्टर. आता लाईट डिपेंडंट रेजिस्टर म्हणजे काय तुमचा, की असा एक रेजिस्टर आहे हा, की त्या तो कशावर डिपेंड आहे, त्याचा रेजिस्टन्स इज डिपेंड्स ऑन द युअर लाईट वरती डिपेंड आहे. जास्त तुमचा जर म्हणजे जर तुम्हाला इथे कमी जर लाईट असेल, कमी लाईट असेल म्हणजे काळोख असेल, डार्कनेस इज देअर, इफ देर इज डार्कनेस देन देर इज अ डार्क रेजिस्टन्स इज ऑलवेज मोर, रिमेंबर दॅट हिअर. तर रेजिस्टन्स जे कमी असेल याचा अर्थ लाईट आहे, रेजिस्टन्स जास्त असेल याचा अर्थ काय झालं तुमचा, तिथे काळोख आहे. मग तुम्हाला हा आपण वापरू शकतो लाईट सेन्सरले. मला काहीतरी असं करायचं की दिवस झाला ना की मला लाईट ऑटोमॅटिक बंद करायचं आहे, तर त्या केसमध्ये मी हा ऍज अ लाईट सेन्सर वापरू शकतो. जसं मी एक पर्टिक्युलर सपोज एक उजेड आला, किंवा तुम्ही बर्गलर अलार्म मध्ये सुद्धा याला वापरू शकता. बघा रात्री आपल्या दरवाजाच्या समोर तुम्ही लावून ठेवायचा हा, रात्री आपल्या दरवाजा समोर अंधार आहे आणि रात्री चोर आला, चोराने जर तिथे बॅटरी लावली आपल्या कुलूप तोडण्यासाठी, जसं तुम्ही कुलूप तोडला तर काय होईल, बर्गलरने कुलूप तोडला, तिथे लाईट जसं आला तिथे अलार्म होईल तिथे. ओके, अलार्म वाजणार आहे तिथे. सो दिस ऍप्लिकेशन यू कॅन थिंक बाय युझिंग दी LDR. ओके, स्ट्रीट लाईट मध्ये सुद्धा हा ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट मध्ये सुद्धा वापरता येतो. म्हणजे कसं आहे की सकाळ झाल्यानंतर स्ट्रीट लाईट बंद होते, रात्र झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुमची स्ट्रीट लाईट चालू होते. गॉट इट? साऊंड डिटेक्ट नाही करत बाळा, प्राची. ओके, हा झाला तुमचा LDR. आता मला हा सांगा, हा काय आहे, व्हॉट इज दिस, हे काय, हा कोणता डिव्हाइस आहे, याचं नाव सांगता येईल? 7 सेगमेंट. यस, करेक्ट. खुशवंत, सौरभ टेकडे यांचं करेक्ट, विशाल चौधरी यांचं करेक्ट. 7 सेगमेंट डिस्प्ले. 7 सेगमेंट काय आहे, कारण याला 7 सेगमेंट आहे टोटल. 1 2 3 4 5 6 7. ओके, 1 2 3 4 5 6 आणि 7, आणि हा 8वा जो असतो तो डॉट असतो. ओके, म्हणून याला 7 सेगमेंट म्हणतात. यात हा कशासाठी वापरतात, जनरली टू डिस्प्ले द नंबर. काही नंबर डिस्प्ले करायचा आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 9 पर्यंत, नॉट 10. 9 पर्यंत जर तुम्हाला काही डिस्प्ले करायचं असेल, सो you can use this 7 segment display. So it is the output device. आउटपुट डिव्हाइस आहे. याच्यामध्ये ABCDEF सुद्धा आपल्याला डिस्प्ले करता येतो, पण आपल्याला त्यासाठी आपल्याला डिजिटल क्लॉक मध्ये तुम्ही भरपूर वेळेला बघितलं, अलार्म मध्ये तुम्ही भरपूर वेळेला इथे बघितलं असेल.
ओके, बरं हे तर झालं तुमचं. बरं हा एक डिव्हाइस काय आहे तो मला सांगायचा आहे. तर मग ओके, सांगू शकता कोणता डिव्हाइस आहे हा? सांगता येईल? LCD, यस करेक्ट. ज्यांना माहिती नाहीये, ज्यांनी कधी बघितलं नाहीये, त्यांनी बघून घ्यायचं बघा. LCD, लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. याला लॉंग फॉर्म काय आहे? लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. जनरली कशासाठी वापरतो याला? आपण याच्यामध्ये कोणताही मेसेज आपण दाखवू शकतो. म्हणजे मला एखादा मेसेज टाकायचा आहे, सपोज युअर टेम्परेचर इज इक्वल टू 25 डिग्री असं पाठवायचं असेल तर मला इथे पूर्ण इथे मला याला टेक्स्ट डिस्प्ले सुद्धा म्हणतात, त्याला टेक्स्ट डिस्प्ले. ओके, म्हणजे टेक्स्ट वी कॅन डिस्प्ले. याच्यात दोन लाईन्स असतात, फर्स्ट लाईन सेकंड लाईन, 2 रोज आर देअर. याला 16:2 LCD असं सुद्धा म्हणतात. याला सुद्धा कसं इंटरफेस करायचं ते सुद्धा आपण इथे शिकणार आहे. ओके, तर हा कोणता डिव्हाइस आला? इनपुट का आउटपुट? कोणता डिव्हाइस आहे? इनपुट और आउटपुट? इट इज आउटपुट डिव्हाइस. यस करेक्ट. ओके, बरं आता ज्यांनी काही थोडं इंडस्ट्रीमध्ये काम केलं असेल ते सांगू शकतात हा कोणता आहे? व्हॉट इज दिस डिव्हाइस? Yes, Sonic, ultrasonic. Yes, correct. Akshay, correct. Ultrasonic. ओके, अल्ट्रासोनिक सेन्सर याला काय म्हणतात? अल्ट्रासोनिक थोडा वाकला हा इथे एका बाजूने, पण हा गोल असतो पूर्ण. अल्ट्रासोनिक डिव्हाइस. व्हॉट इज दिस अल्ट्रासोनिक सेन्सर? इट इज जनरली यूज फॉर, माहिती कोणाला? मी सांगण्याच्या अगोदर मी तुमच्याकडून आन्सर एक्सपेक्ट करतो. व्हॉट इज द यूज ऑफ दिस अल्ट्रासोनिक सेन्सर? हा एक बरोबर, एक ट्रान्समीटर आहे, एक रिसिव्हर आहे, पण ऍक्च्युली कशासाठी वापरतो आपण? डिस्टन्स मेजरमेंट. करेक्ट सद्गुरु. इट इज यूज फॉर डिस्टन्स मेजरमेंट. साऊंड डिटेक्टर नाहीये हा, डिस्टन्स मेजरमेंट आहे. बघा डिस्टन्स मेजरमेंट कसा करतो अल्ट्रासोनिक सेन्सर? काय करतो, याच्यातला एक असतो ट्रान्समीटर, एक असतो रिसिव्हर आहे. मग काय करतो, हा एक ट्रान्समिट करतो. ट्रान्समिट केल्यानंतर सपोज असं आहे तुमचा, ट्रान्समिट केल्यानंतर तुमची जी वेव्ह आहे, ट्रान्समिशन वेव्ह, ती जाते. तुमचा जो समोर ऑब्स्टॅकल असेल त्या ऑब्स्टॅकलला वरती तिथे स्ट्राईक होते. स्ट्राईक झाल्यानंतर ती रिफ्लेक्ट होते. रिफ्लेक्ट झाल्यानंतर जो रिसिव्हर आहे तो रिसिव्ह करतो, आणि त्यानंतर युझिंग सम फॉर्म्युलीज आपल्याला टाइम भेटतो, आणि त्या टाइम वरून आपण कन्वर्ट करतो डिस्टन्स मध्ये. हे कसं करायचं ते सुद्धा होतं. यस, भरपूर लोक म्हणतात युझिंग द बॅट. हमीद, लाईक बॅट. यस, bat is also using the same technology, or you have learned that technology as a sonar technology used in the ships. Got it? To measure the level of your water. ओके, बघा तुम्ही समुद्रामध्ये गेल्यानंतर तुमचे वॉटर लेवल किती आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला सोनार सिस्टीम तुम्हाला तिथे वापरता येते. ती सुद्धा सेम प्रिन्सिपल वरती काम करतं. गॉट इट? यस. नाउ दिस डिव्हाइसेस वी हॅव सीन. कैन यू टेल मी नाउ व्हाट इज दिस डिवाइस? नाउ नेक्स्ट वन, ये डिवाइस क्या है? ये देखो, दो टर्मिनल है. बजर. यस, इट इज बजर. बजर जनरली व्हाट इज यूज ऑफ बजर? टू गेट अ ऑडिओ इंडिकेशन. एलईडी फॉर व्हिज्युअल इंडिकेशन. हा कशासाठी आहे? ऑडिओ इंडिकेशन साठी. बघा यामध्ये दोन आहे, एक असतो पॉझिटिव्ह, एक असतो निगेटिव्ह. तुमचा जो मोठा आहे तो पॉझिटिव्ह आहे, छोटा आहे तो निगेटिव्ह आहे. तर मोठ्याला जर तुम्ही पॉझिटिव्ह दिला, छोट्याला निगेटिव्ह दिला, हा 5 व्होल्ट वरती काम करतो. ओके, 5 व्होल्ट दिला तर याला हा तुम्हाला हा ऑन होणार आहे. ऑन होणार आहे म्हणजे यू विल गेट ऍक्च्युअली द ऑडिओ इंडिकेशन हियर. इट इज अ 5 व्होल्ट बजर. गॉट इट? सो व्हाट इज दिस डिव्हाइस? इनपुट और आउटपुट? Input or output? It is the output device. Yes, correct. Okay, now next one is this one. माहिती आहे कोणाला? Anyone know this? Yes, Akshay. Yes, correct. It is a temperature sensor, Saurav. Yes. Moisture detect. Yes, humidity and the temperature sensor. Now this is the two-in-one sensor which can detect the humidity as well as the temperature. बघा याच्यामधून आपल्याला टेम्परेचर सुद्धा भेटू शकतो किंवा ह्युमिडिटी सुद्धा आपल्याला याच्यामधून भेटते. म्हणजे दोन दोन व्हॅल्यूज आपल्याला भेटतात. द नेम ऑफ दॅट सेन्सर इज द DHT11. या सेन्सरचं नाव काय आहे? DHT, डिजिटल ह्युमिडिटी अँड द टेम्परेचर. DHT
11 इज द नंबर. याच्यामध्ये दोन व्हर्जन आहे, DST11 and DST22. DST22 is somewhat costlier than this DST11. का? कारण त्याचं रिझॉल्युशन खूप जास्त आहे, याचं रिझॉल्युशन कमी आहे. हिअर अॅक्युरसी याची 2 डिग्री पर्यंत असते, त्याची अॅक्युरसी 0.5 डिग्री पर्यंत असते. ओके, सो दॅट्स वाय दिस DST22 इज द कॉस्टलियर दॅन. पण आपण जनरली DST11च वापरणार आहे आपल्या याच्यासाठी. दोघींचं वर्किंग सारखंच आहे. Okay, so this is a digital humidity and the temperature sensor. Okay, now can you tell me what is this next one? क्या है ये? Yeah, this is the LED matrix. Yes, these are all the LEDs. बघा सगळ्या LEDs आहे. 1 2 3 4 5 6 7 8 8 and 8 8 by 8. ही बघा, ही एक 8 by 8 ची आहे, दुसरी 8 by 8, तिसरी 8 by 8, ती चौथी 8 by 8. These are the 8 by 8 LEDs. I can remove it actually. हे बघा, हे मी एक रिमूव्ह केलं आणि हा एक वेगळा आहे तुमचा. दिस इज नोन ॲज अ डॉट मॅट्रिक्स डिस्प्ले. याला काय म्हणतात? डॉट मॅट्रिक्स डिस्प्ले. व्हॉट इज कॉल्ड? इट कॉल्ड ॲज अ डॉट मॅट्रिक्स डिस्प्ले. 8 by 8 डॉट मॅट्रिक्स डिस्प्ले. मग तुम्हाला जनरली एक इफ यू वॉन्ट टू डिस्प्ले एनी कॅरेक्टर और एनी स्ट्रिंग, then you can display it, but एका वरती आपल्याला कमी कॅरेक्टर डिस्प्ले होतील, म्हणून you can actually have the series of this display and you can have the scrolling display here. तुम्ही बघितली असाल भरपूर ठिकाणी, आता बाहेरच्या तुम्ही चहाचे दुकानं भरपूर पडलेले आहे. ओके, त्या वेळेमध्ये बसमध्ये सुद्धा असतात, तिथे स्क्रोलिंग चालू असतात बघा. दॅट स्क्रोलिंग इज नथिंग बट युअर डॉट मॅट्रिक डिस्प्ले. दिस इज द वन फॉर्मॅट, स्मॉल फॉर्मॅट ऑफ दॅट टाइप. ते असतात, ते मोठे फॉर्मॅट असतात, त्यामध्ये मोठे एलईडी असतात, यामध्ये छोटे एलईडी असतात. रेल्वे स्टेशन मध्ये सुद्धा वापरतात, बस स्टॉप वरती सुद्धा, प्रत्येक शिवनेरी वरती, प्रत्येक शिवनेरीला तुम्हाला ॲज तो डिस्प्ले असतो, तो सगळा पूर्ण त्यामध्ये तुम्हाला हा वापरू शकता. तर हे सुद्धा आपल्याला इथे इंटरफेसिंग करता येणार आहे. सो हे आपण इथे बघतोय, मी इथे ठेवतोय याला. आणि मला आता सांगायचं आहे की हे काय आहे. ये क्या है? ये आपका रजिस्टर. ओके, रजिस्टर. कंप्यूटर के जो लोग हैं उनको भी पता होगा व्हाट इज रजिस्टर. रजिस्टर इज एक्चुअली इट इज अ डिवाइस विच रजिस्ट दी करंट फ्लो. ओके, इसके अंदर अगर जो भी हम आप करोगे ना, तो ये रजिस्ट करता है करंट फ्लो में. ओके, जो करंट फ्लो में रेजिस्टेंस करेगा. ओके, तो बघा एलईडी लावायचा आहे. एलईडी जनरली वर्क्स ऑन 1.7 व्होल्ट. जनरली LED will works on 1.7 volt. The 1.7 volt and your microcontroller give the output as a 5 volt. तर 5 volt वरती जर तुम्ही LED डायरेक्टली लावला तर काय होईल? तुम्हाला LED बस्ट होतो. LED विल बी ब्लास्ट. LED लगेच जाणार आहे. मग त्यासाठी आपण काय करतो, इथे व्होल्टेज ड्रॉप, टू क्रिएट अ व्होल्टेज ड्रॉप between that 5 volt and the LED, actually we are using one of the resistor to limit the करंट लिमिट करतो. याचा अर्थ आपण तिथे व्होल्टेज ड्रॉप क्रिएट करतोय. ओके, म्हणजे त्याला तुमचा 1.7 व्होल्ट जाईल आणि याला बाकीचा जो व्होल्टेज असेल तो याच्यामध्ये राहणार आहे. बट इफ यू नो द व्होल्टेज डिवायडर रूल, देन यू कॅन ऍक्च्युअली गेट इनटू दिस. ओके, नाउ this is the thing that we are learning from tomorrow actually. Okay, and this thing is nothing but, just can you tell me how many of you have worked on this? It is the Arduino. Yes, Arduino. It is the Arduino Uno. Okay, भरपूर मुलांचा कॉलेजमध्ये जर वर्कशॉप झाले असतील तर त्यांना माहिती असेल what is the Arduino. Okay, so this is the Arduino Uno, and this interfacing actually we are doing on this. But you know that this Arduino is not having the inbuilt Wi-Fi. याला इनबिल्ट वायफाय नसतं, बिकॉज IoT साठी आपल्याला काय लागणार आहे? इंटरनेट लागणार आहे. आणि इंटरनेट साठी याला इंटरनेट कनेक्शन साठी काहीतरी पोर्ट पाहिजे. याला तर आपल्याला वायफाय नाहीये यामध्ये, किंवा लॅन पोर्ट पण नाहीये. तर आपल्याला तो कसा करायचा? तर त्यासाठी आपण एक नवीन एक दुसरा एक Arduino चा एक डिव्हाइस आहे, तो आपण वापरणार आहे. अँड दॅट इज नथिंग बट युअर, हे काय?
नोड एमसीयू, याला काय म्हणतात, नोड एमसीयू. हा सुद्धा आर्डिनोच आहे. ओके, हा सुद्धा आर्डिनो बोर्ड आहे. दिस इज वन ऑफ द आर्डिनो बोर्ड अँड दिस बोर्ड इज कॉल्ड एज अ नोड एमसीयू. ओके, याच्यामध्ये आयसी असतो ESP8266 नोड एमसीयू. नोड एमसीयू. ओके, एमसीयू रिप्रेझेंट मायक्रो कंट्रोलर युनिट. ओके, याच्यामध्ये आयसी कोणता असतो, तुमचा आयसी असतो वायफायचा एक आयसी आहे ESP8266. हे तुम्ही बघत असाल इथे, दिस इज नथिंग बट युअर वायफाय. आणि हा जो तुमचा जो छोटा वाला इथे आहे, दिस इज नथिंग बट युअर आर्डिनो आयसी. ओके, तुमचा ATmega 328P, दिस इज द आयसी. ओके, याच्यावरती आपण आयओटीचे प्रॅक्टिकल यावरती करणार आहे. अगोदर आपण जे काही साधे इंटरफेसिंग आहे ते आपण आर्डिनो युनो वरती शिकणार आहे. आर्डिनो इज द प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट, म्हणजे जो कोड आपण त्यावरती करतोय तोच कोड ह्यावरती सुद्धा ऍप्लिकेबल राहणार आहे. ओके, सेम कोड इज ऍप्लिकेबल हिअर, फक्त यामध्ये इंटरनेटचा कोड आपल्याला ऍडिशनली आपल्याला इथे करता येणार आहे. गॉट इट? ओके, तर हा सुद्धा आपण इथे शिकणार आहे. त्यानंतर हा सांगू शकता काय आहे, व्हॉट इज, कोणाला माहिती आहे, कोणी वर्क केलेलं आहे याच्यावरती? Yes, Om Sonar giving the correct answer. Uchita also giving the correct answer. Yes, Akshay. Raspberry Pi. याला काय आहे? Raspberry is a Raspberry Pi. Yes, Dole also correct. Chaitanya also correct. Raspberry Pi. Now this is the modern microcontroller. Today's microcontroller. You can say that this Arduino, Node MCU, these are the somewhat legacy microcontroller, previous microcontroller that we are going to use. But if you want the more features in your project, then you can have this Raspberry Pi microcontroller. It is as compared to your computer. This board you can replace by your CPU. बघा, तुमचा जो CPU आहे, तुमच्याकडे जर घरी कम्प्युटर असेल, तो कम्प्युटर तुम्ही काढून टाका आणि त्या कम्प्युटरला ज्या ज्या वायरी लावलेल्या असतात त्या वायरी याला लावा. तुमचा डायरेक्टली विदाउट सीपीयू तुमचं कम्प्युटर त्यामध्ये स्टार्ट होणार आहे. विदाउट सीपीयू म्हणजे तुमचा जो बॉक्स आहे, सीपीयूचा बॉक्स म्हणतोय मी. यामध्ये बघा तुम्ही काय काय करू शकता. यू कॅन कनेक्ट दी USB, यू कॅन कनेक्ट द इथरनेट ऑल्सो. इट इज हॅव्हिंग द इनबिल्ट वायफाय. इट इज हॅव्हिंग द, ये काय तुमचा HDMI कनेक्टर. इट्स अगेन पॉवर सप्लाय इज व्हेरी लेस. पॉवर सप्लाय इज व्हेरी लेस. 5 व्होल्ट वरती फक्त काम करतो आहे. हा तुमचा ऑडिओ डिव्हाइस लावण्यासाठी तुम्हाला इथे हा दिलेला आहे. कॅमेरा लावण्यासाठी इंटरफेस दिलेला आहे. इथे खूप सारे तुम्हाला इंटरफेस यामध्ये दिलेला आहे. IO पोर्ट सुद्धा इथे दिलेला आहे. LED लावण्यासाठी, LCD लावण्यासाठी, जे काही लावण्यासाठी IO पोर्ट सुद्धा दिलेला आहे. ओके, प्रथमेश टिकेकर म्हणतो आहे, बट सर खूप हिट होतो. येस, हिट होतो. हिट कोणता होतो? 3B पर्यंत हिट होतो. 3B प्लस किंवा 4B लावला ना तर तुम्हाला हिट नाही होणार. यामध्ये सुद्धा आपण हिट रोखू शकतो. तुम्हाला रास्पबेरी पायचा एक फॅन येतो, CPU फॅन म्हणतात त्याला. तो CPU फॅन तुम्ही फक्त यामध्ये इन्स्टॉल करावा लागतो आणि तो CPU फॅनचं कनेक्शन इथे USB ला द्यायचं. मग काय होईल, तुमचा CPU जो हिट होतो आहे तो हिट इथे होणार नाही. ओके, म्हणून हा CPU जर तुम्ही व्हिडिओ प्रोसेसिंग करत असाल तर तुम्हाला हिट 100% होणारच आहे. म्हणून तो तिथे तुम्हाला CPU फॅन तिथे लावावाच लागतो. वाट इट? पण याची कॉस्टिंग बघा. आता आपण काय करूया, आपण हे सगळं आपण बघितलं. अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली, ही काय आहे, ब्रेडबोर्ड वायर्स. ओके, या ब्रेडबोर्ड वायर्सने आपण या सगळ्यांचं कनेक्शन इथे करणार आहे. ओके, या ब्रेडबोर्डला आपण हे सगळे कनेक्शन यामध्ये करून आपण उद्यापासून आता इथे प्रोग्राम इथे स्टार्ट करणार आहे. याचं जे प्राइस आहे ते क्विकली आपण घेऊया. याची जी प्राइस आहे, याची प्राइस येते 450 to 500 रुपीज. तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे म्हणून एक सांगतो, 450 to 500 रुपीज. हा जो LCD आहे, LCD ची प्राइस येते 100 रुपीज. 100 रुपयाचा LCD येतो. हा जो आहे हा 10 रुपये ते 15 रुपयापर्यंत हा येतो तुमचा 7 सेगमेंट डिस्प्ले. त्यानंतर तुमचा येतो हा अल्ट्रासोनिक सेन्सर, हा 70 ते 100 रुपयापर्यंत येतो तुमचा. त्यानंतर LDR येतो 5 रुपये ते 10 रुपयापर्यंत. ओके, त्यानंतर तुमचा रजिस्टर येतो 25 पैशापासून ते 2 रुपयापर्यंत. त्यानंतर तुमचा जो हा 2 रुपयापासून ते 5 रुपयापर्यंत तुमचं स्विच येतं. त्यानंतर LED येतो तुमचा 1 रुपयापासून ते 5 रुपयापर्यंत येतो तुम्हाला. त्यानंतर हा DST 11 आहे.
हा तुमचा 100 रुपयाचा तुम्हाला येतो इथे, 100 रुपीजचा. त्यानंतर तुमचा हा नोड एमसीयू आहे, हा नोड एमसीयू तुमचा 450 300 to 450 पर्यंत येतोय तुमचा. आणि तुमचा जो ब्रेडबोर्ड आहे त्या ब्रेडबोर्डची कॉस्टिंग तुमची येते 100 रुपीज, 100 to 110 रुपीज यापर्यंत येतो. आणि सगळ्यात मेन कॉस्टली जो राहिलाय हा आहे तुमचा रास्पबेरी पाय. रास्पबेरी पाय 3B प्लस येतो तुमचा 3200 रुपयापर्यंत. पण याला ऍक्सेसरीज सुद्धा ऍडिशनली लागतात, म्हणजे 5000 रुपयापर्यंत हा पूर्ण येतो. ओके, कंट्रोलर. आणि हे तुमचा हा येतो, हा तुमचा 750 पर्यंत ते 1000 पर्यंत हा तुमचा एक बोर्ड येतो तुमचा. ओके, तर असं आहे तुमचा. तर हे सगळं जर किट तुम्हाला शिकायचं झालं तर ऍक्च्युली तुम्हाला घरी शिकायचं झालं तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण ते सुद्धा पार्सल तुम्हाला करू शकतो. 1500 हा त्याची फक्त प्राइस आहे, 1500. त्यामध्ये तुम्हाला सगळे जे असतात त्यामध्ये तुम्हाला ब्रेडबोर्ड पासून तर तुम्हाला सगळ्या वायर्स पासून, केबल्स पासून सगळ्या जे लागतात तुम्हाला त्या सुद्धा तुम्हाला येतात. आता तुम्हाला मी फक्त डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवणार आहे. तुम्हाला त्यानंतर जर कोणाला काही लागत असेल आपण ते सुद्धा मुलांना देतो, पण ते वर्कशॉप मध्ये देतो. पण आता जनरली वर्कशॉप नाहीये, पण जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर त्या केस मध्ये सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ते भेटू शकतं. किंवा तुम्ही जर लोकल मार्केटला अवेलेबल असेल तर लोकल मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता. गॉट इट? ओके, तर आपण इथे एंड करूया. टू गिव्ह अटेंडन्स. संस्कार जयस्वाल, टू if you are present today and if you are failing to give the attendance, then you should contact to Nayan madam. हा चालेल. आनंद शिंदे म्हणते सर दुसऱ्या ईमेल आयडी फिल केला चालेल, कोणत्या ईमेल आयडी ला फिल केला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. Okay, so we'll stop here and we'll start tomorrow the actually software part. I will introduce you the software part and we will take some interfacing. Tomorrow we will take some interfacing like LED interfacing and some we will work on some programs. स्विच इंटरफेसिंग जे जास्तीत जास्त इंटरफेसिंग दररोज होता येईल तेवढे आपण घेऊया. हे रेकॉर्डेड सगळे व्हिडिओ राहणार आहे, तुम्ही नंतर सुद्धा याला तुम्ही रेफर करू शकता. तरी सुद्धा माझं सजेशन असेल की तुम्ही नोटबुक घेऊन मी जे सांगतोय ते तुम्ही लवकरात लवकर घ्यायचंय. आपल्याकडे वेळ कमी आहे, कमीत कमी वेळमध्ये जास्तीत जास्त आपल्याला आटपायचं आहे. म्हणून हा माझा थोडासा तुमच्याकडे एफर्ट आहे की तुम्ही सुद्धा तुम्ही एवढ्याच प्रमाणे तुम्ही करायचं आहे. थोड्या वेळात आज किंवा उद्यामध्ये मी पायथॉनची टेस्ट प्रिपेअर करतोय. ते पायथॉनच्या टेस्टचा तुम्हाला URL मी त्यामध्ये देणार आहे आणि त्या URL वापरून तुम्ही ती टेस्ट द्यायची आहे. त्यामध्ये मला समजणार आहे की तुम्हाला पायथॉन किती प्रमाणे समजणार आहे आणि तुम्हाला याच्यानंतर जे वीकली टेस्ट प्रत्येक वेळेला तुम्हाला वीकली टेस्ट होत जाणार आहे. ओके, सो आय विल स्टॉप रेकॉर्डिंग.